एक असतो सोलो रायडर, दुसरे असतात कपल रायडर आणि आम्ही आहेत फॅमिली रायडर्स. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहीतच आहे की मी नवी बाईक घेतली आहे होंडा NX200 आणि त्यात खूप सारे मी मॉडिफिकेशन्स केले आहेत. म्हणजे नेसेसरी ॲक्सेसरीज आहेत ते लावलेले आहेत. पण सगळ्यात मोठं काम होतं माझ्या बाईकमध्ये ते सीट एक्सटेन्शन. मी खूप साऱ्या कस्टम्स जे आपल्या मुंबईमध्ये आहेत सध्या त्यांना सगळ्यांना विचारलं की सीट एक्सटेंड करून मिळणार का मला, कारण की एक असतो सोलो रायडर, दुसरे असतात कपल रायडर आणि आम्ही आहेत फॅमिली रायडर्स. What? Bro, what are you talking about, man? तर आम्ही तिघेजण आहेत. तर या बाईकवरती 2च जणं कम्फर्टेबल बसू शकतात. तिसरी बसली तर एकदम बोलतात ना, आता मी टॉप रॅक लावलं आहे त्याच्यावर बसायला लागतं लिनाला. तर मी काही फोटो काढलेत, दाखवतो. तर कुठेच काम होत नव्हतं. थोडंसं सीट मॉडिफिकेशन मी करून घेतलेलं आहे, पण त्यात ॲक्च्युली टॉप बॉक्स लावल्यामुळे ना ती काय होत नाही. म्हणजे तिघं बसल्यावर एकदम चेंडरून जात आहेत. तर मी जिथे माझ्या पहिल्या बाईकचं काम केलं होतं महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स, पिरू खान, आता सध्या तिथे तो गाडीचे ऑइल बदलतो आहे, तर त्याच्याकडे दाखवलं. त्याने बोललं आहे की आपण बघूया, कारण की चॅलेंज असणार आहे 2 सीटरला 3 सीटर करणं. थोडंसंच वाढवणार आहे ज्याकडून तिघेजणं ॲटलिस्ट कम्फर्टेबल बसून राईड करणं, कारण की विदिन सिटी चालून जातं. पण ज्यावेळी आपण लाँग राईड करतो तर थोडं बाईकमध्ये बसणं कम्फर्टेबल असतं, पण जेवढं एक्सटेंड करणार तेवढं बॅलेन्स हे सगळं पाहायला मिळणार आहे. तर बघूया कसं काम होतो आहे. तर पिरूने सांगितलं आहे काम करणार आहे, तर जे पण काही काम करणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्या अगोदरच मी बाईकमध्ये काय काय लावलं आहे ते तुम्हाला दाखवतो, चला. तर बाईक घेतल्यापासून मी स्क्रॅच गार्ड लावलेलं आहे. आता गाडी इकडे काळोखात उभी आहे, उजाड्यात केलं पाहिजे होतं. तेव्हा हे स्क्रॅच गार्ड लावलेलं आहे, स्लायडर लावलेलं आहे, टॉप रॅक लावण्यासाठी हे लावलेलं आहे, ह्याच्यावरती टॉप बॉक्स बसणार आहे. त्यानंतर इकडे फॉग लाईट लावलं आहे. बघा, ही फॉग लाईट आहे, चावी काढून दाखवतो. तर फॉग लाईट पण चालू करते. फॉग लाईटचं बटन बघा ह्या साईडला दिलं आहे, म्हणजे काय समजून पण येत नाही की कुठलं बटन आहे ते. तर ही अशी फॉग लाईट आहे. नंतर GPS ट्रॅकर लावण्यासाठी हे माउंट लावलेलं आहे आणि ट्रॅकर घेतलेला आहे. तर असं आहे. आणि ही सीट बघा, ही कंपनी फिटेड सीट होती, ती मी हे करून चेंज केलं होतं. हे मी परफेक्ट सीट अंधेरीकडनं करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली हे मी जास्त वाढवलं माझ्या बॅक रेस्टसाठी मी केलेलं आहे. पण ॲक्च्युली चॅलेंज इथे येतो आहे की हे ना ॲक्च्युली मला इथे पाहिजे बॅक रेस्ट थर्ड पिलोनसाठी, आणि ही गॅप मला कवर करायचं. एवढ्या भागामध्ये आता आपण थर्ड सीट ॲडजस्ट करणार आहोत. तर चॅलेंज असणार आहे. तर बघूया, पिरू तिथे बिझी आहे, तर आपण त्यालाच विचारूया की कसं होणार आहे. आणि ही जो हा रॅक आहे तो थोडा इथपर्यंत येणार, म्हणजे गाडी इथपर्यंत आपली वाढणार आहे. तर बॅलेन्सिंग हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तर चला पिरूलाच आपण विचारूया. तर आपल्यासोबत पिरू खान आहे, महाराष्ट्र ऑटोमोबाइल्स के ओनर्स, आणि हेच आपली गाड़ी काम कर रहे हैं. तो फिरू बताओ कैसे करने के लिए आपको अभी इसमें जो लगाया हुआ है, इसमें क्या है कि अभी इन लोग को 3 जन बैठते हैं। ये इनकी वाइफ, इनका छोटा बच्चा रहता है, तो उन लोग को बैठने में अनकंफर्टेबल हो रहा है। तो ये जो पोर्शन लगाया है बहुत आगे है, ब्रैकेट के हिसाब से सही है, लेकिन इसको अभी हमको थोड़ा सा कम से कम इतना पीछे लेने है। तो उसके लिए इसको खोल के अभी इसमें ऑल्ट्रेशन करना है, वो मैं करूँगा। तो नेक्स्ट वीडियो में आप लोग को देखने को मिलेगा क्या किया है। अभी जस्ट देख लो अभी क्या है, बिफोर भी आफ्टर देखना क्या होएगा इसका। एक्सपर्ट सारखा फटाफट बोलला आणि गेला. तर बघूया, आता हे आपल्या समोर आहे. जे पण सीट एक्सटेंड आपण केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता काळोखात तेवढं दिसणार नाही, पण आपण ज्यावेळी आता गाडी सोडतो आहे त्याच्याकडेच, आणि जेव्हा काम झालं तर आपण बाकीचा व्हिडिओ बनूया, चला. तर आपली गाडी तयार झालेली आहे. तर हे बघा, हे एक्सटेन्शन आपण लावलेलं आहे, पिरूने काम केलेलं आहे, पुरं आहे तिथे. तर एक राऊंड मारून येऊया. तिघेजण आम्ही बसतो आहेत, बघूया कम्फर्टेबल आहे की नाही ते बघतो, चला. तर गाडीमध्ये काय असं अल्टरेशन म्हणजे हे नाही केलं. खाली त्याने हे जे आहेत ना, हे थोडं पाठी घेतलं आणि इथे लावली आहे सीट. तर चला एक राऊंड मारून येतो. आणि हे पाठी आपला टॉप बॉक्स लागलेला आहे. तर बस ओके, कम्फर्टेबल बस, म्हणजे अजून पाहिजे तर माहीत पडेल आपल्याला. कम्फर्टेबल बस म्हणजे अजून पाहिजे असेल तर माहीत पडेल. बसली तर एक राऊंड मारून येतोय.
लीना बसली आहे बरोबर. बरोबर एकदम कम्फर्टेबली बेटर आहे. चल उतर आता. गाडी बघ गाडी बघ. हा तर आता एक राऊंड मारून आलो तर एकदम कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे लीनाला पण विचारलं तुला अजून काही थोडं पाठी पुढे करायचं आहे का, तर नाही बोलतो तेरी पण चांगल्यापैकी बसू शकतो याच्यावरती. तर आपण पिरूकडनंच विचारून घेऊया त्याने काय काय चेंजेस केले आहेत ते. पिरू आपल्यासोबत आहे, महाराष्ट्र ऑटोमोबाइल्स. पिरू तू ही बता दे क्या क्या किया है तूने. अभी जब ये गाड़ी पहले आई थी तो ये जो ब्रेकेट था ये पूरे इस पोजीशन पे था, जिसमें इन लोग को 3 जन को बैठने के लिए अनकंफर्टेबल हो रहा था एकदम, मतलब बहुत तकलीफ था. तो अभी फिर इसका जो ब्रेकर था इसको टोटल हम लोग ने पूरा कटिंग करके पूरा निकाल दिया बाहर. फिर ये ब्रेकेट कटिंग करके पूरा बाहर निकाल के इसको पूरा का पूरा कम से कम 5 से 6 इंच हम लोग पीछे ले लिए. पीछे लेने के बाद फिर इसको वेल्ड करने के बाद फिर उसका सेंटर मिला है. सेंटर मिलाने के बाद पोजीशन ली गई कि स्टेट में है कि नहीं, वो सब करने के बाद फिर बारी आई इधर पे एक सीट लगाने के, एक्स्ट्रा सीट लगाने के लिए फिर एक सीट लेके आए. सीट का पोजीशन लिया, फिर यहाँ पे नीचे से इसको एक सपोर्ट दिया है. इधर से एक एंगल लेके ब्रेकेट बनाया, ब्रेकेट बना के यहाँ पे फिर सीट को सपोर्ट दिया कि ये नीचे नहीं जाना चाहिए. अब इसको कम से कम 4 सालों चारों साइड से सपोर्ट मिल गया, जिससे अभी एकदम मजबूत हो गया, ना टूटेगा ना किसी का टूटा. कहीं इधर भी जाए लॉन्ग ड्राइव कुछ तकलीफ नहीं होएगा. तो फिर अगर किसी को बाइक अल्टरेशन करना है या बेफिक्र कोई भी काम रहा अल्ट्रेशन का बेफिक्र आ सकते हैं. आपका नंबर बताइए. 9969378359 महाराष्ट्र ऑटोमोबाईल, पूनम सागर कॉम्प्लेक्स, मीरा रोड ईस्ट. नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देतो आहे. पिरूला तुम्ही फोन करून कधी पण कुठलीही बाईक असली तरी तो काम करतो त्याची. तर आपली नवीनच बाईक होती, आता हार्डली 5 दिवस झालेत आणि आपण नवीन बाईकच आणलं होतं. कारण की माझी ही जी बाईक उभी केली आहे ना, याचं काम मी पिरूनीच केलेलं. तर हे पण अल्टरेशन केलं आहे ना त्यानेच केलं आहे. कारण की आम्ही फॅमिली बाईक राईड करतो, मुलगा असतो बरोबर, तर थोडंसं अल्टरेशन पाहिजे होतं. आणि हे खाली 2 सीटरच गाडी आहे, तर यात 3 जण बसण्यासाठी हा अल्टरेशन आपण केलेला आहे. ज्यावेळी आपली बॉक्स नको असेल ना त्यावेळी आपण काढून इथे याच्या जागेवरती बॅक रेस्ट लावून घेणार आहे, जेणेकरून थर्ड सीट पण विदिन सिटी चालवत असेल तरी पण ते आरामात आपल्याला जमणार आहे. तर असं होतं आपलं पुढं मॉडिफिकेशन आपल्या गाडीमध्ये. काम तर एकदम मजबूत वाटतोय. आणि आता एक राऊंड पण मारून आलो ना, एकदम म्हणजे काही बॅलेन्सिंगचा काही इश्यू वाटत नाही सध्या तरी. उद्या आपण हायवेवरती गाडी चालवणार आहे, बघूया काय चेंजेस येतो आहे का. टॉप बॉक्स ठेवूनच मी गाडी चालवणार आहे, तर बघतो बॅलेन्सिंगमध्ये काही इश्यू येतो आहे की नाही ते. तर असं होतं आपल्या जे गाडी घेतल्यापासून जे काही चेंजेस केले आहेत ते मी सगळे तुम्हाला दाखवलं आहे. लीना माझ्यासोबत आहे आता. धैर्याने आम्ही एक राऊंड मारून आलो. दुपारी लीना आणि धैर्य आलं होता, कारण की पिरूनी बोलवलं होतं की ज्यावेळी अल्टरेशन करत होता तर पाठी बसून किती कम्फर्ट लेवल पाहिजे लीनाला ते सगळं पिरू विचारत होता. तर लीना तुला दुपारी बोलवलं होतं, तर जे कम्फर्ट लेवल तुला वाटलं होतं त्याच हिशोबाने काम झालंय की पाठी पुढे झालंय. नाही, आता खूप मागे घेतले असे बॉक्स मागे, तर आता कम्फर्टेबल वाटतंय. हा, एकदम म्हणजे स्पेस येतोय, तो चिपकून नाही, थोडा स्पेस येतोय. हा, आता आपण राऊंड मारून आलो, तुला काय वाटलं त्या गाडी ज्यावेळी द्यायला आलेलो त्याच्यात काय फरक होता. त्याच्यात फरक तेव्हा कसं एकदम चिपकून होतं, एकदम पोट वगैरे असं दाबल्यासारखं झालेलं. आणि आता एकदम कम्फर्टेबल, पूर्ण गॅप येतोय. म्हणजे असं वाटणार नाही की लॉंग ड्राईव्हला की असं म्हणजे हा काय प्रॉब्लेम येईल असं. फक्त बॅक साईडला हे लागतं असं. म्हणजे सपोर्ट लावलाय ते तुला लागतं. हा, तर बघूया आपण पाहिजे तर ते काढून टाकू, पण ते काढल्याच्या नंतर पण लागत राहील तर मग ते चिटकलेलं परत चिटकणार नाही तेवढं. तर बघूया एकाच राईड मारून बघूया काय प्रॉब्लेम झाला तर आपण मग हँडल करूया. लीनाचं थोडंसं रिक्वायरमेंट आहे, आपण पिरूला विचारून घेऊया. अपन जब नहीं चाहिए तब ये निकाल के बैक रेस्ट लगा लेंगे, और जब चाहिए तो हाँ सब है ना. तो आता आपण हे जस्ट लीना बोलत होती की तिला नको आहे, हे लागते आहे, तर आपण हे काढून टाकलंय. पाहिजे तेव्हा आपण परत लावू शकतो, कारण की चिकटच आहे. MM3चं चिकटपट्टी येते ना ती आहे, ती इथे परत चिटकवली तर ते चिटकून राहणार. तर आपण ते काढलेलं आहे आता.
हा गॅप आला ना, तर आता एक राईड घरीपर्यंत मारूया, मग बोलतो तुमच्याशी. चला. आणि जे काही प्राइस वीज आहे तर तुम्ही काही अल्टरेशन असेल तर डायरेक्ट पिरूला कॉल करून तुम्ही विचारून तुमची गाडी तिकडे आणू शकता. मीरा रोडला आहे पिरूचं शॉप. फिर से एक बार ॲड्रेस बोलते. महाराष्ट्र ऑटोमोबाईल, पूनम सागर कॉम्प्लेक्स, कब्रिस्तान रोड, मीरा रोड ईस्ट. तर तुम्हाला तुमच्या बाईकमध्ये काय अल्टरेशन करायचं आहे, कलरपासून सगळं काम बाईकचा तो करतो. ए टू झेड काम, म्हणजे पेपर वर्कपासून ते कलरिंगपासून ते मेकॅनिकलपासून सगळं वन स्टॉप शॉप तुमच्यासाठी आहे. आणि मी माझ्या गाडी हमेशा, म्हणजे माझे 3-4 बाईक्स आहेत. आता ही एक आहे लिनाची प्लेजर आहे, ही एक घेतली आहे. माझ्या भावाचे 2 गाडी. तर जे पण काही सर्व्हिसिंग काय गाडीचं काम असेल तर आम्ही पिरूकडेच करतो. तर मित्रांनो पोचलो आम्ही घरी. आता एक शॉर्ट राईड घेतली तर मला असं काही डिस्कम्फर्ट वाटलं नाही आणि बॅलेन्सिंगमध्ये पण काही असं इश्यू वाटलं नाही. काम परफेक्ट झालेलं आहे तसं. तर आता मोठी राईड करू त्यावेळी आपल्याला कळेल. पण आता आम्ही ऑलमोस्ट 70 टच केलं होतं स्पीड, म्हणजे थोडी स्पीड वाढवून बघितली. तर इथल्या इथेच म्हणजे 70पर्यंत पोचलो होतं. तर काय असं बॅलेन्सिंगचा इश्यू काही वाटलं नाही आहे. तर असा आपलं ब्लॉग होता, म्हणजे स्टार्ट फ्रॉम काय काय आपण लावले आपल्या गाडीमध्ये तील सीट एक्सटेन्शन. तर हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं. जर तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही पिरूला नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं काम करून घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन, देवा काळजी.